जय जिजाऊ जय शिवराय. गरजवंत मराठा समाजाचा आरक्षणाचा जो लढा सुरू आहे 1980 पासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखं प्रामाणिक नेतृत्व आपल्या मराठा समाजाला त्यांच्यानंतर मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपला मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांना मानतो. त्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य मराठा आरक्षणासाठी खर्च केलेलं आहे आणि मराठा समाजाला जे कुणबी ओबीसी प्रवर्गातून जे कुणबी आरक्षण आवश्यक आहे त्याच्यातली फक्त अंमलबजावणी ही गोष्ट राहिलेली आहे. त्याच्यासाठी आज राज्यव्यापी बैठक आहे. या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातील शिक्षक बांधव या ठिकाणी चाललेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षक सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ शिक्षक नेते सुमनजी खांडे सर असतील, आमचे आदरणीय दुसरे संचालक आबासाहेब कवचट सर असतील, आमचे सर्वात लोकप्रिय संचालक गोविंदजी वायकर सर असतील आणि शिंदे सर आहेत. काय सांगतात हे सुमन खांडे सर या निमित्ताने? आज मनोजदादा जरांगे पाटलांनी जी काही राज्यव्यापी बैठक ठेवलेली आहे त्यांना मी असं सांगू शकतो सर्व जनतेला की या महाराष्ट्रातील तमाम जनतेने या बैठकीसाठी उपस्थित राहावं आणि जे काही गोरगरिबांच्या लेकराबाळांचा प्रश्न आहे, सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न आहे, तो मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे, सर्व शिक्षक संघटना मिळून. शिंदे सर काय सांगताल या निमित्ताने? आज महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये एक ऐतिहासिक सभा बैठक या ठिकाणी अंतरवली सराटीत मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली होती आणि महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षणाचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, हे जरांगे पाटलाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सोडवण्याचा जरांगे पाटलाचा मुख्य प्रयत्न राहील. त्याच्यासाठी आम्ही बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने या ठिकाणी या सभेसाठी जात आहोत.